सध्या पिंपरी चिंचवडच्या राजकारणात परिस्थिती अशी आहे की तुम्ही महेश लांडगेंना एकतर विरोध करू शकता किंवा मग समर्थन करू शकता, पण दुर्लक्षित करू शकत नाही। आमदार महेश लांडगे पिंपरी चिंचवड पुरते लिमिटेड असणारे व्यक्ती आता पुणे जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले। एक साधा आमदार असणारा व्यक्ती आता पिंपरी चिंचवडचा नेता म्हणून उदयास येतोय। अर्थ समजतोय? महेश लांडगेंनी एकतर सिस्टम हायजॅक केली आहे किंवा मग पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगतापांनंतर दुसरा कोणी नेताच नाही। पिंपरी चिंचवडचं राजकीय समीकरण ज्या वेळी जुळवलं जात होतं त्यावेळी पहिला ऑप्शन लक्ष्मण जगताप आणि दुसरा ऑप्शन म्हणजे महेश लांडगे होते। लक्ष्मण जगताप यांच्या पश्चात आता महेश लांडगे पिंपरी चिंचवडमध्ये एक हाती सत्ता राबवतात। म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं, एकतर तुम्ही त्यांचा विरोध करू शकता किंवा मग त्यांना समर्थन देऊ शकता, मात्र दुर्लक्षित करू शकत नाही। पिंपरी चिंचवडमध्ये कालपासनं महेश लांडगे पुन्हा एकदा चर्चेत आले। चर्चेत या त्या कारणास्तव नाही, तर पुन्हा एकदा या सिस्टमच्या केंद्रस्थानी ते कसे आले आणि यासाठी पिंपरी चिंचवडच्या राजकारणातूनच कशी रसद पुरवली गेली या सगळ्यांवरती विश्लेषण करणारा आजचा हा व्हिडिओ। सध्याची परिस्थिती अशी आहे की पिंपरी चिंचवडमध्ये काही राजकीय प्रशासकीय हालचाली झाली की पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे आमदार महेश लांडगेंचं। मग एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली असो अथवा कुदळवाडी सारखी कारवाई असो, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पापर्यंत साधक बाधक राजकीय चर्चा होते। त्या चर्चेचा केंद्रबिंदू असतात ते म्हणजे पैलवान महेश लांडगे। ज्या प्रकारे पूर्वी राज्यात पान जरी हल्लं तरी ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीच चाल आहे असा राजकीय निष्कर्ष काढला जात होता। आता राज्यात एखादा पक्ष फुटला, एखादा नेता या गटातून त्या गटात केला किंवा मग राज्यात राजकीय प्रशासकीय दृष्ट्या काहीही घडलं तरी त्यामागे देवाभाऊ आहे किंवा त्यांचीच रणनीती आहे असं म्हटलं जातं किंवा मग नवा शब्द स्ट्रॅटर्जी आहे असं नॅरेटिव्ह झालंय। सेम पॉलिसी पिंपरी चिंचवडमध्ये लागू झाली। तसंच वातावरण पाहायला मिळतंय। अगदी शहराच्या राजकीय विश्वात दुसऱ्या फळीतील कार्यकर्ता असलेला व्यक्ती महेश लांडगे 2009 मध्ये भोसरी विधानसभेसाठी इच्छुक होतो। 2014 मध्ये अपक्ष निवडणूक लढवतो आणि जिंकतो। त्यानंतर 2017 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सोबतीने महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा कमळ फुलवतो। स्थायी समिती सभापतीपदी संधी मिळावी म्हणून तत्कालीन नेत्यांच्या पायऱ्या झिजवणारे महेश लांडगे आमदार होतात आणि स्थायी समिती सभापती, महापौर, उपमहापौर यासह महापालिकेतील मानाची पदे देण्यात निर्णायक भूमिकेत जातात। दिवंगत आमदार जगताप यांच्या निधनानंतर महाविकास आघाडीच्या सत्ता काळात राज्यातील आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांकडून महेश लांडगे यांना थेट टार्गेट केलं जातं। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत यायचं असेल तर भाजपचा प्रभावी स्थानिक चेहरा असलेल्या महेश लांडगे यांना रोखलं पाहिजे, हाच त्यामागचा मूळ उद्देश। 2022 मध्ये प्रस्तावित असलेली महापालिका निवडणूक म्हणजे ती रद्द झाली आणि 2026 मध्ये झाली। त्यानंतर 2024 ची विधानसभा निवडणूक महेश लांडगे यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि प्रतिकूल झाली, कारण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्यापासून स्थानिक पातळीवरील नेत्यांनी त्यांना प्रचंड टार्गेट केलं आणि त्याच वेळी या पैलवानाला मात दिली जाईल असं वाटलं, पण पैलवान चांगल्या मताधिक्यानं निवडून आला। मग महापालिकेतील विकास कामं, नदी सुधार प्रकल्प, भामा आस्केड जॅकवेल, स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण यापासून कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई आणि अगदी काल परवा चर्चेत आणलेला उपसूचनांद्वारे कथित भ्रष्टाचार, महेश लांडगे यांच्यावर भाजपाचा नेता म्हणून प्रचंड आरोप झाले। पिंपरी चिंचवडमध्ये पक्षप्रवेश, निवडणुकीतील रणनीती, निवडणूक जिंकल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि महत्त्वाची पदवाटप किंबहुना पक्ष संघटनेतील नियुक्ती महेश लांडगेंमुळे झाली असं डायरेक्टली इनडायरेक्टली बोलावंच लागतं। पिंपरी चिंचवड महापालिकेत काहीही हालचाल व्हावी आणि महेश लांडगे यांचा संदर्भ नसावा असा एकही विषय नाही। 2019 पासून आतापर्यंत शोधूनही असा विषय सापडणार नाही। आजच झालेला किस्सा म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मधील एका गार्डनच्या जागेत माजी महापौर मंगला कदम यांनी काहीतरी सांस्कृतिक हॉल उभारण्याचे काम सुरू केले होते। त्याला स्थानिक नागरिक आणि भाजपाच्या नगरसेविका योगिता नागरगोजे यांचा विरोध आहे। या दोन्ही आजी माजी लोकप्रतिनिधींनी महेश लांडगे यांच्या परस्पर विरोधी मागणी केलेली। आता कोणाची बाजू बरोबर आणि कोणाची चूक
हा या विषयामध्ये कळीचा मुद्दा. पण मंगला कदम यांचं एक वाक्य सोशल मीडियावर चर्चेत आलं. ते म्हणजे, दादा मी तुमच्यासाठी 15 वर्ष काम केलं, विलास लांडेंना पाडण्यासाठी काम केलं, मग ती नगरसेविका तुमचे नाव घेऊन माझे काम का थांबवते? दुसऱ्या बाजूला नगरसेविका योगिता नागरगोजे सांगतात की माझा प्रभाग आहे, मी दादांचेच काम करते, मग माझ्या प्रभागात चुकीचे काम होऊ देणार नाही. आता गंमत अशी आहे की दोन्ही महेश लांडगे यांच्या समर्थक आहेत. मग बाजू कोणाची घ्यायची या धर्मसंकटात महेश लांडगे पडलेले दिसतात. या निमित्ताने आणखी एक बाब अगदी प्रकर्षानं अधोरेखित होते की पिंपरी चिंचवडमध्ये काही झालं ते आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच झालं, असा एक पायंडा म्हणा किंवा नव्या भाषेत नॅरेटिव्ह निर्माण झालं. एका अर्थानं महेश लांडगे पिंपरी चिंचवडचे प्रभावी नेते झालेत असं म्हणावं लागेल. रवी लांडगे जे 2024ला विरोधात होते, तेच रवी लांडगे 2026ला भाजपकडून महापौर पदावर जातात. महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकटे महेश लांडगे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना अंगावर घेतलं. थोडक्यात एक प्रभावी नेता थेट राज्याच्या लेवलच्या नेत्याला लढत होता. एक साधा आमदार एका राज्याच्या लेवलच्या नेत्याला नडला, तिथेच महेश लांडगे नेत्याच्या भूमिकेत आले. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगेंचा जो काही होल्ड आहे तो होल्ड फक्त एकट्याच्याच बेसवर चाललाय असा नाही, तर वर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाशिवाय महेश लांडगे एवढी डेअरिंगही करणार नाही. अर्थ, वर्ण फडणवीस सुद्धा महेश लांडगेंना पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये ताकद देत आहे. आता जसं मी म्हटलं की सध्याच्या घडीला महेश लांडगेंना एकतर तुम्ही विरोध करा किंवा त्यांचं समर्थन करा, पण तुम्ही त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. आता मंगला कदम यांनी राष्ट्रवादीत राहून महेश लांडगेंचं काम का केलं? 2009 साली मंगला कदम यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिलं, तेव्हा हेच विलास लांडे अपक्ष होते, ते त्यांच्या विरोधात होते. त्याच रागातून मंगला कदम 15 वर्षांपासून विलास लांडेंच्या विरोधात काम करत होते. असाही एक किस्सा जो आहे तो मंगला कदम यांच्या बाजूने आता बाहेर पडताना दिसतोय. अर्थात यामध्ये ऍक्च्युअल काय घडलंय हे आपण पुढच्या एका वेगळ्या विषयामध्ये नेऊयात. पण तुम्हाला काय वाटतंय, महेश लांडगे खरोखर पिंपरी चिंचवडच्या नेत्याच्या भूमिकेत आलेत का? आणि हा नेता भविष्यात पिंपरी चिंचवडच्या राजकारणाला बदलवेल की या राजकारणाची दिशाच बदलवेल? कमेंट करा. मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.